आम्ही चाललो होतो फोक्सटन इंग्लंडमधून क्लायसिस फ्रान्समध्ये बाय कार. मग ही कार कशी घेऊन गेलो ते पुढे या व्हिडिओमध्ये नक्की पहा. नमस्कार मंडळी, आम्ही 1.5 महिन्या जवळपास दुसऱ्यांदा युरोपला चाललेलो. कारणही तसंच होतं, कारण युरोपचा विजा ह्यावेळेस खूप कमी मिळाला, म्हणून आम्ही निघालेलो होतो युरोपकडे. आम्ही म्हणजे कोण? मी, माझे मिस्टर, माझे 2 मुलं आणि आमची उमा. आम्ही तिला पण घेऊन चाललो होतो. ह्यावेळेस थोडी ॲडव्हेंचरस ट्रिप होती. लिव्हरपूलवरून आम्ही निघालो होतो लंडनकडे जायला. रस्त्याने एवढं ट्रॅफिक होतं, कारण त्या दिवशी फुटबॉलची मॅच होती. वेळेत ले शटलला चेक इन करायचं होतं, नाहीतर आम्ही ही ट्रेन मिस करणार होतो. आणि ले शटल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. हे सगळे ट्रक लागलेले होते ते युरोपला जाण्यासाठी. युरोपला ते जाणार होते ट्रेनने. ले शटलला एक चेक इन असतं एंट्रन्सला. जर ते तुम्ही मिस केलं तर तुमची ही ट्रेन मिस होऊ शकते. आम्हाला हळूहळू काळजी वाटत होती, कारण आता फक्त 3 मिनिटं राहिले होते चेक इन साठी. मी पहिल्यांदाच ले शटलनी प्रवास करत होतो, म्हणून आजूबाजूला सगळीकडे बघितलं. बघावं ते नवलच. ट्रकसाठी वेगळी लाईन होती, कारसाठी वेगळी लाईन होती, असे खूप सारे रूल्स होते तिथं. आणि समोरच्या गाडीत मागे छान डिक्कीमध्ये 2 पेड बसलेले होते. ते सुद्धा विचार करत असतील, काय राव, मालकाने अडकवलं आपल्याला ट्रॅफिकमध्ये. पण ट्रॅफिक खूप होतं जाताना, कारण लॉंग विकेंड होता आणि आम्हाला वाटलं की जरा चूकच केली की काय ले शटलने येऊन. वेळ पुढे सरकत होती, पण ट्रॅफिक काय पुढे जात नव्हतं. आमच्याकडे फक्त होते आता काही मिनिट. ट्रेन मिस होणार म्हणून आम्ही सगळे ऑप्शन चेक केले की यानंतर काय असेल किंवा कुठली ट्रेन मिळेल. आणि आता शेवटला असं वाटू लागलं का अरे हा काय स्कॅम आहे की काय, मुद्दाम अडकवतात की काय. पण नाही, नंतर तसं झालं नाही. आम्ही पासपोर्ट रेडी ठेवले आणि आता वेळ जवळपास येणारच होती चेक इनची. आमचं चेक इन झालं आणि नंतर आम्हाला मिळालं होता N5 नंबर. ते एक स्टिकर देतात, ते फाडून तिथं मिररला चिटकावं लागतं, कारण तिथल्या गार्ड्सला कळेल की तुम्ही कुठल्या लेनमध्ये आहात. आणि ते टेस्लासाठी वेगळी लाईन होती, त्यांची एक वेगळीच हाव होती तिथे. आमच्याकडे तिथे थोडा वेळ होता, तोपर्यंत राजेशनी बेल्जियमला जे लो इमिशनचं स्टिकर लावतं ते विंडस्क्रीनला चिटकवलं पुढे. आणि पुढे काय झालं हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.